Hello and good morning to all of you. In the last lecture, we have seen linear simple harmonic motion. Linear simple harmonic motion च्या बाबतीत आपण एक एक्झाम्पल घेतलं स्प्रिंग मास ऑसिलेटरचं आणि त्याच्यावरून काय केलेलं आहे आपण समजून घेतलेलं आहे व्हॉट इज द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि त्याच्यावरूनच एक स्टँडर्ड डेफिनेशनसुद्धा आपण बघितली. स्प्रिंग मास ऑसिलेटरचं वर्किंग आणि त्याचं हाव इट ऑसिलेट्स हे सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. म्हणजे आपण काय करतोय, यम मास असलेला ब्लॉक एका फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेसवरती काय करतोय, प्लेस करतोय. त्याला एक स्प्रिंग अटॅच करून त्या स्प्रिंगचा दुसरा एंड आपण एका वॉलला अटॅच करतोय. ज्यावेळी आपण काय करतोय, ब्लॉकला त्याच्या मेन पोझिशनपासून थोडंसं राईटला पुल करतोय आणि रिलीज करतोय, त्यावेळी काय होतंय, तो ब्लॉक त्याच्या मेन पोझिशनभोवती टू अँड फ्रो मोशनमध्ये ऑसिलेट होत राहतोय. आणि ही जी मोशन आहे स्ट्रेट लाईन पाथवरती होत असलेली, त्यालाच आपण काय म्हणतोय, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतोय. त्यासाठी आपण त्याची स्टँडर्ड डेफिनेशनसुद्धा बघितली, ती एकदा पुन्हा आपण रिवाईज करू. लिनियर SHM इज डिफाइन्ड ॲज द लिनियर पिरियडिक मोशन ऑफ ए बॉडी in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. हे मी तुम्हाला सांगितलेलं, ही डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, आपण दोन केस लक्षात ठेवायचे आहेत. फोर्स आणि ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय असणार आहे, ऑलवेज टुवर्ड्स मीन पोझिशन असणार आहे कधी पार्टिकल जर किंवा बॉडी सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल. आणि दुसरी केस काय सांगितलेली आहे आपण, तर फोर्स किंवा ॲक्सेलरेशन ह्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे, तर डिस्प्लेसमेंटचे डिरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. ओके. त्यानंतर काय बघितलं आपण, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM बघितलं आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM अतिशय सिम्पल 2 मार्क्सचा इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे मी. कारण ह्याच पॉईंटवरती काय आहे, पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन हा डिपेंड आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, वी हॅव स्टार्ट्स फ्रॉम F इज इक्वल टू मायनस KX. F इज इक्वल टू मायनस KX इज द रिस्टोरिंग फोर्स. त्याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे F इज इक्वल टू मायनस KX ह्या एक्सप्रेशनवरूनच तुम्ही डिफाईन करताय लिनियर SHMला. त्यानंतर काय करायचं आहे, न्यूटनचा सेकंड लॉ कन्सिडर करायचा आहे. MA इज इक्वल टू मायनस KX दाखवणार आहे आपण, त्याच्यामध्ये V आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे, व्हीची व्हॅल्यू काय असते dx/dt. काय करणार आपण, एची व्हॅल्यू काय असते dv/dt. त्याच्यामध्ये व्ही पुट करून ए इज इक्वल टू मिळालं आपल्याला d2x/dt². आता हे सगळं जे मिळालं ते आपण काय करायचं, इक्वेशन 3मध्ये पुट करायचं आहे. हे सगळं आपण काल बघितलं, एम डिवाइड करून आपण त्याला व्हॅनिश करणार आहे आणि राईट साईडला काय राहणार आहे, k/m राहणार आहे. ते सगळं आपण LHSला घेऊन राहणार आहे इक्वेशन d2x/dt² प्लस k/m(x) इज इक्वल टू 0. आता k/m हे फिजिकल क्वांटिटी म्हणून मी काल सांगितलं तुम्हाला, त्यालाच म्हणतो आपण ओमेगा². म्हणजेच ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. देन वी सबस्टिट्यूट इन इक्वेशन 5.4 वी कॅन गेट d2x/dt² प्लस ओमेगा²x इज इक्वल टू 0. and this equation 5 is the differential equation of linear SHM. आता नेक्स्ट पॉईंट काय दिला आहे बघा आपल्याला, ॲक्सेलरेशन A, व्हेलॉसिटी V अँड डिस्प्लेसमेंट X ऑफ SHM. आता काय करायचं आहे, वी कॅन ऑप्टेन एक्सप्रेशन्स फॉर द ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM बाय सॉल्विंग द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट X अँड टाईम T. हे महत्त्वाचं आहे, इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट X अँड टाईम T. डिस्प्लेसमेंट X आणि टाईम T कन्सिडर करून आपण काय करणार आहे, एखादा पार्टिकल जर काय करत असेल, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल, तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे आणि त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे, हे काय करणार आहे, ऑप्टेन करणार आहे. सो लेट्स सी, इक्वेशन 5.5 कन्सिडर करायचं आहे. मी तुम्हाला सांगितले जे डिफरन्शियल इक्वेशन आहे तेच आपण यूज करायचं आहे ह्या तिन्ही क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी. मग इक्वेशन 5.5 जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते काय सांगतोय आपण, d2x/dt² प्लस ओमेगा²x इज इक्वल टू 0. आपण काय केलं, ओमेगा²x RHSला घेतला, तर काय राहणार इक्वेशन, d2x/dt² इज इक्वल टू मायनस ओमेगा²x प्लस ओमेगा²x होतं, साईड चेंज झाली, काय झालं
मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स झाला, त्याला इक्वेशन नंबर 5.6 म्हणायचं. बट आपण काय सांगितलं, d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रिलेशन आहे. कारण का, वरती आपण बघितले व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय सांगतोय आपण, dx बाय dt, आणि ॲक्सेलरेशन काय सांगतोय dv बाय dt. मग त्याच्यामध्ये पुट केलं मग असे सांगितल्याप्रमाणे a इज इक्वल टू काय येणार आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर येणार आहे. मग a इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स मिळणार आहे. कारण आपण काय करायचं आहे, d2x अपॉन dt स्क्वेअरच्या जागी ॲक्सेलरेशनचा a पुट करायचा आहे. देअरफॉर a इज इक्वल टू मिळाला आपल्याला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. हे जे इक्वेशन मिळालं आपल्याला a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, हे इक्वेशनच काय आहे तर ते एक्सप्रेशन आहे फॉर ॲक्सेलरेशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स. आता काय केलं आपण, ॲक्सेलरेशन पहिल्यांदा फाइंड आउट केला. सिम्पल होतं ॲक्सेलरेशन काढणं, सगळ्यांच्या लक्षात आहे. फक्त काय करायचं आहे, ओमेगा स्क्वेअर एक्स काय करायचा, RHSला न्यायचा, आणि ते म्हणजेच काय मिळते आपल्याला, ॲक्सेलरेशन मिळते मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची पार्टिकलची, जो काय करतोय सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय. मग व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार आहे, इक्वेशन 5.6 घेणार आहे. फ्रॉम इक्वेशन 5.6 दिसतंय सगळ्यांना, वी हॅव d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. इक्वेशन 5.6 काय आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता काय करायचं, डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचं. देअरफॉर d बाय dt ऑफ dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. But we know that dx by dt is velocity, so we have to substitute v instead of dx by dt. Therefore dv by dt is equal to काय मिळालं आपल्याला, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. जे इक्वेशन आपलं d2x अपॉन dt स्क्वेअरमध्ये होतं ते आपण कशात आणलेलं आहे, dv बाय dtच्या टर्म्समध्ये आणलेलं आहे. कारण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे v, त्यामुळे आपण काय केलं, dv बाय dtमध्ये आणला. dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता जर आपण असं लिहिलं dv बाय dx इंटू dx बाय dt, कारण आपण काय सांगितले, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आपण काढणार आहे, पण ते कशाच्या टर्ममध्ये काढणार आहे, डिस्प्लेसमेंट एक्सच्या टर्ममध्ये काढणार आहे. सो वी हॅव टू टेक dv बाय dx इंटू dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वरच्या dv बाय dt इक्वेशनवरती काही परिणाम होतो का, याचा नाही. dx आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला कॅन्सल आउट केलं तर इक्वेशन आपल्याला मिळताना dv बाय dt मिळणार आहे. सो dv बाय dx इंटू dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ह्याच्यामध्ये सुद्धा dx बाय dt आला म्हणजे तिथं आपण काय करू शकतो, v सबस्टिट्यूट करू शकतो. देअरफॉर v इंटू dv बाय dx, v इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इक्वेशन लक्षात आलं सगळ्यांच्या, v इंटू dv बाय dx इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला v dv आणि RHSला x dx असं इक्वेशन आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर व्हेरिएबल्स सेपरेट करायचे आहेत. आपण LHSला काय ठेवलं, v dv, आणि जो डिनॉमिनेटरचा dx होता तो आपण घेतला RHSला, म्हणजे इकडे काय येणार आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स dx. फक्त काय केलं आपण, व्हेरिएबल्स एक्सचेंज केले, v dv x dx. आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे दोन्ही साईडला. बघा, इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स वी गेट इंटिग्रेशन ऑफ v dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर आला, इंटिग्रेशन ऑफ x dx. आता इंटिग्रेशन ऑफ x dx हे जनरल इंटिग्रेशन आहे, त्याचा फॉर्म्युला म्हणजे त्याचा आन्सर काय येतं, एक्स स्क्वेअर बाय 2. तसं इंटिग्रेशन ऑफ v dvचं काय येणार आहे, v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, कॉन्स्टंट आहे तसं आहे. इंटिग्रेशन ऑफ x dxचं काय येणार आहे, एक्स स्क्वेअर बाय 2, आणि प्लस सी काय असते तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजे इक्वेशन नंबर 5.8 कसा मिळाला आपल्याला, v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी. सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, वी नो दॅट. आता नेक्स्ट बघा काय केलं आपण, आपल्याला v फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, पहिल्यांदा सीची व्हॅल्यू काढली पाहिजे. कॉन्स्टंट किती आहे तो समजला पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण काय करायचं आहे, कॅपिटल A कन्सिडर करायचं आहे. कशासाठी, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन SHM. आता पार्टिकल ज्यावेळी काय करतो आहे, मीन पोझिशन भोवती डिस्प्लेस होत राहते, त्यावेळी त्याचे एक कोणती तरी काय असते, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते, आणि त्यालाच आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे एखादा पार्टिकल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचं मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन हे म्हणजे काय असते, ॲम्प्लिट्यूड, त्याला आपण A कन्सिडर केलं आहे. मग आता बघा,
when the particle is at the एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल जर काय असेल त्याच्या मीन पोझिशनपासून एक्स्ट्रीम पोझिशनला असेल म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्सवरती असेल फ्रॉम द मीन पोझिशनला, तर त्यावेळी जो पार्टिकल एक्झॅक्ट ज्यावेळी एक्स्ट्रीम पोझिशनला असेल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे, कारण त्याच्या पुढे पार्टिकल मूव्ह होणार नाही. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. आणि त्यावेळी आपण एक्स काय म्हटलं, एक्स इज इक्वल टू म्हटलं आहे आपण ए म्हटलं आहे. बट मीन पोझिशनच्या राईट साईडला प्लस ए कन्सिडर केला आहे आपण, लेफ्ट साईडला मायनस ए कन्सिडर केला, तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. आणि त्यावेळी व्ही काय सांगितलं आहे आपण, 0 सांगितलं आहे. मग आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए आणि व्ही इज इक्वल टू 0. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण काय करायचं, इक्वेशन 5.8मध्ये पुट केल्या. आता v²/2मध्ये जर आपण व्ही इज इक्वल टू 0 पुट केला तर काय मिळणार, 0 इज इक्वल टू मायनस एक्सच्या जागी ए पुट केला आपण, व्ही इज इक्वल टू म्हणजे 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा² a²/2 प्लस सी. हा लक्षात सगळ्यांच्या, एक्सच्या जागी ए पुट केला आहे आणि व्हीच्या जागी 0 पुट केला. व्ही 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा² a²/2 प्लस सी. आता ह्याच्यावरून सीची व्हॅल्यू काढू शकतो आपण, सी आहे तसा ठेवला. बाकीची जी टर्म आहे मायनस ओमेगा² a²/2 लेफ्ट साईडला घेतली म्हणजे इक्वेशन सी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, प्लस ओमेगा² a²/2. सी इज इक्वल टू काय मिळालं आहे, प्लस ओमेगा² a²/2. आता सीचं इक्वेशन युजिंग सी इन इक्वेशन 5.8, इक्वेशनचे 5.8वरती आपण फाइंड आउट केले. त्याच्यामध्ये काय करायची, सीची व्हॅल्यू आपण पुट करायची आहे. कसं मिळते इक्वेशन बघा, v²/2 इज इक्वल टू मायनस ओमेगा² x²/2 प्लस सीची व्हॅल्यू पुट केली तर काय होते, ओमेगा² a²/2. इक्वेशन लक्षात आलं, v²/2 इज इक्वल टू मायनस ओमेगा² x²/2 प्लस ओमेगा² a²/2. एक्स आणि ए ह्याचा प्रोनाऊन्सिएशनमध्ये गडबड करायची ना. इक्वेशनच्या बोथ साईडला काय डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे व्हॅनिश केला आपण. देअरफॉर v² इज इक्वल टू ओमेगा² दोन्ही टर्म्समध्ये, फर्स्ट टर्ममध्ये पण आहे सेकंड टर्ममध्ये पण आहे. RHS आपण काय केलं, कॉमन घेतला. आता इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी, ओमेगा² इथं v² इज इक्वल टू ओमेगा² म्हटलं, वरती काय होतं, v²/2 इज इक्वल टू मायनस ओमेगा² होतं. पण इथं आपण प्लस ओमेगा² केला म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय करावं लागेल आपल्याला, a²ची टर्म अगोदर लिहावी लागेल आणि त्याच्यातून मायनस x² करावं लागेल. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे ह्याच्या मागचं. फक्त आपल्याला काय करायचं, ओमेगा² प्लस करायचं होतं. त्यासाठी आपण काय केलं, a²ची टर्म अगोदर घेतली, त्यामुळं ॲटोमॅटिकली x² टर्म काय होईल, त्याच्यातून मायनस होईल. देअरफॉर v² इज इक्वल टू ओमेगा² इन द ब्रॅकेट a² मायनस x² असं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर इक्वेशन काय होते बघा सगळ्यांनी. देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय येणार आहे, प्लस मायनस ओमेगा येणार आहे आणि इंटू स्क्वेअर रूट a² मायनस x². हे इक्वेशन 5.8 मिळालं. मी पुन्हा एकदा इक्वेशन रिपीट करतोय, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x² अँड दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट x. म्हणजे एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटने जर एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकल्सची असणारी व्हेलॉसिटी ही किती असते, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट a² मायनस x². आलं लक्षात. आपण काय काय फाइंड आउट केलं, ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं आणि व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन किती मिळाला, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा² x आणि व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x². आता काय राहिलं, नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तर नेक्स्ट फाइंड आउट करणार आहे आपण डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी बघा आपल्याला काय पाहिजे, आता व्ही तर व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला. मग व्हेलॉसिटी म्हणजेच काय म्हणतो आपण, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे व्ही इज इक्वल टू dx/dt म्हणताय तुम्ही. आता व्हीचे इक्वेशन आपल्याकडे आहे, व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा रूट ऑफ a² मायनस x² ह्या पद्धतीनं. त्यामध्ये जर आपण काय केलं, व्हीच्या जागी dx/dt लिहिलं तर काय मिळेल आपल्याला, एक्सच्या टर्ममध्ये इक्वेशन म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करणं सोपं जाईल. सो बघा पुढं, dx/dt इज इक्वल टू काय घेतलं आपण, ओमेगा. आता इथं फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला, त्यामध्ये प्लस मायनस आपण कन्सिडर करायचं नाही, फक्त मॅग्निट्यूड बघायचं आहे. dx/dt इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x². पुन्हा व्हेरिएबल्स, देअरफॉर काय होणार मग, dx डिवायडेड बाय
जे इकडं मल्टिप्लायड होतं ते इथं डिवाइडला येईल. dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा डी टी. इथं सुद्धा काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे टू द बोथ साईड्स. दोन्ही साईडला इंटिग्रेशन घेतले. इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा इंटिग्रेशन डी टी. आता इथं हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे स्टँडर्ड इंटिग्रेशन आहे. हे इंटिग्रेशन काय स्टँडर्ड आहे, त्याचं सोल्युशन आपल्याला पाठ असलं पाहिजे. आता हे फाइंड आउट करत बसायचं नाही आपण. स्टँडर्ड इंटिग्रेशनचं आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याचा आन्सर काय तर साइन इनवर्स एक्स अपॉन आहे. सिम्पल आहे, डायरेक्ट पुट करा तुम्ही. इंटिग्रेशन ऑफ dx डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशी टर्म असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय येतं, साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू, आता ओमेगा इंटिग्रेशन ऑफ डी टी काय आहे तर टी येतं, म्हणजे ओमेगा टी प्लस फाय. आता फायमध्ये कन्फ्युजन करायचं नाही, फाय इज ऑल्सो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. मग अशी जसं सी आलेला तसा इथं काय घेतला आपण, फाय घेतला. कॉन्स्टंट आहे, तुम्ही काही घेऊ शकता. साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू काय मिळालं इक्वेशन आपल्याला 5.11. साइन इनवर्स एक्स अपॉन ए इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय, आणि फाय इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता जसा सी फाइंड आउट केला तसं वी हॅव टू नो फाय ऑल्सो. if you want to know phi, then we need to know the value of x at any instant of time t. So if we take x, आपण डिस्प्लेसमेंट काढतोय म्हणजे साइन इनवर्स एक्स अपॉन ए ओमेगा टी प्लस फाय या इक्वेशनमध्ये तुम्हाला एक्स दिसतोय. जर तुम्हाला एक्स काढायचं असेल तर काय करावं लागेल, रिमेनिंग टर्म्स आपल्याला एका बाजूला घ्यावे लागतील. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे, ए साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस फाय, जे इकडं डिनॉमिनेटरला आहे. काय डिनॉमिनेटरला आहे, साइन ए डिनॉमिनेटरला आहे, ते आपण काय घेणार आहे, आर एच एसला घेणार आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळालं, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, अँड दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम ॲट टाईम टी. लक्षात, म्हणजे जसं आपण काय केलं, व्हेलॉसिटी फाइंड आउट केली, ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलं, तसं एक आपल्याला जनरल एक्सप्रेशन मिळाले. कशासाठी, पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एमसाठी, त्याच्या डिस्प्लेसमेंटचं ॲट टाईम टीला. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. पुन्हा रिपीट करू, ॲक्सेलरेशन मिळालं आपल्याला मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, व्हेलॉसिटी मिळाली प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंट मिळाले ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता पुढं बघा, आपण डिस्प्लेसमेंट आपण काय करू शकतो, आणखीन 2 पर्टिक्युलर केसेससाठी फाइंड आउट करू शकतो. तर त्या कोणकोणत्या 2 पर्टिक्युलर केसेस असतील. पहिली केस असेल जर पार्टिकलची मोशन मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल, पार्टिकल जर ऑसिलेट व्हायला त्याच्या मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर ती एक केस, त्यासाठी डिस्प्लेसमेंट काय असणार आहे ॲट टाईम टीला. आणखीन दुसरी केस आहे जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनपासून जर मोशन स्टार्ट करत असेल, इफ द पार्टिकल स्टार्ट इट्स सेशन फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन ॲट एनी टाईम, तर त्यासाठी डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन कसं चेंज होते ते पाहू. पहिली केस काय सांगितली मी तुम्हाला, इफ पार्टिकल स्टार्ट एस एच एम फ्रॉम द मीन पोझिशन. जर पार्टिकल मीन पोझिशनपासून स्टार्ट करत असेल मोशन, तर त्यावेळी मीन पोझिशनला काय असणार आहे, एक्स झिरो असणार, डिस्प्लेसमेंट झिरो असणार आहे मीन पोझिशनला, आणि टाईमसुद्धा म्हणजे नुसतीच तुमची काय होणार आहे, मोशन स्टार्ट होणार आहे, म्हणजे टीसुद्धा झिरो असणार आहे. इनिशियल टी इज इक्वल टू झिरो आणि एक्स इज इक्वल टू ऑल्सो झिरो. इफ वी पुट एक्स इज इक्वल टू झिरो अँड टी इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन 5.11, देन वी कॅन गेट फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए. बघा, ओमेगा टी व्हॅनिश होईल तिथं, आणि एक्स अपॉन ए काय झाला, टी इज इक्वल टू झिरो पुट केला तर काय मिळते आपल्याला, फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए मिळते. एक्सच्या जागी झिरो पुट केला तर साइन इनवर्स झिरो इज इक्वल टू झिरो मिळणार आहे, और पाय मिळणार आहे. त्यामुळे सबस्टिट्यूट केलं जर आपण इक्वेशन 5.12मध्ये, तर एक्स इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. काय मिळाला, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. म्हणजे जर, आणि दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट एसेशन फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे जर पार्टिकल काय करत असेल, त्याची मोशन किंवा सिम्पल हार्मोनिक मोशन मीन पोझिशनपासून स्टार्ट करत असेल, तर त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती असते, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. ह्याच्यात फाय येणार नाही, कारण फाय तुमचा झिरो होते, एक्स झिरो आहे टी झिरो आहे, त्यामुळे फाय झाला झिरो. एक्स इज इक्वल टू काय मिळाला, प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. आता प्लस मायनस म्हटलं आपण, पॉझिटिव्ह साईन कधी येईल, जर काय करत असेल, पार्टिकल
स्टार्ट होत असेल टुवर्ड्स पॉझिटिव्ह एकडे होत असेल तर प्लस, निगेटिव्हकडे होत असेल तर मायनस. सिम्पल आहे. नेक्स्ट केस सेकंड काय दिले आपल्याला, इफ द पार्टिकल स्टार्ट्स SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण काय सांगितलं, पार्टिकल काय व्हायला लागला, एक्स्ट्रीम पोझिशनपासून स्टार्ट व्हायला लागला, मूव्ह व्हायला. तर तेव्हा आता एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, आपण बघितले एक्स्ट्रीम पोझिशनला आहे म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट आहे मॅक्झिमम. मग एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, ॲम्प्लिट्यूड येणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार, प्लस मायनस ए. मग अशी एक्स इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू 0 घेतला तुम्ही, इथं सुद्धा पार्टिकल स्टार्ट होतोय म्हणजे टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अँड टी इज इक्वल टू 0. आता इक्वेशन मगाचप्रमाणे जर आपण काय केलं, इक्वेशन 5.11मध्ये ह्या व्हॅल्यू पुट केल्या, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस एन टी इज इक्वल टू 0, तर फाय इज इक्वल टू काय मिळणार, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. जसं मगाशी साइन इनवर्स एक्स अपॉन एची व्हॅल्यू तुम्हाला 0वर पाय मिळत होती, तसं इथं जर आपण काय केलं, फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्सच्या जागी ए पुट केलं तर साइन इनवर्स 1 मिळते ब्रॅकेटमध्ये, आणि ही 1ची व्हॅल्यू कधी येईल, ज्यावेळी तुमचा साइन π/2 असेल और 3 π/2 असेल. त्यामुळं π/2 और 3 π/2 काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन नंबर 12मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. काय म्हटलं आपण, सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 5.12 वी गेट एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे फायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, फायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, आयदर π/2 और 3 π/2. मग काय म्हणायचं आहे, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2 और एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3 π/2. आता इथं लक्ष द्या, साइन ओमेगा टी प्लस π/2, आता π/2 इज π/2 और 3 π/2, दिस इज एन अँगल. सो काय होते, स्टँडर्ड फॉर्म होते ट्रिग्नोमेट्रीला, साइन ओमेगा टी प्लस थीटा होते. साइन ओमेगा टी प्लस थीटाची व्हॅल्यू काय असते, कॉस ओमेगा टी. कॉस ओमेगा टीचं एक्सपान्शन आहे ते साइन ओमेगा टी प्लस थीटा. साइन ओमेगा टी प्लस थीटा म्हणजेच काय असतो, एक कॉस ओमेगा टी. जर आपण ते इक्वेशनमध्ये पुट केलं तर इक्वेशन कसं मिळते आपल्याला, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस, दोन्हीसाठी कॉमन घेऊ, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी, and this is the expression for displacement at any instant if the particle start SHM from the extreme position. इथं सुद्धा काय म्हणायचं आपल्याला, पॉझिटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि निगेटिव्ह साइन फॉर स्टार्टिंग फ्रॉम द निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. सगळ्यांच्या लक्षात आलं. आपल्याला ॲक्सेलरेशन मिळाले मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्याच इक्वेशनवर आपण फाइंड आउट केलं जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. जनरल एक्सप्रेशन काय मिळालं आपल्याला, ए साइन ओमेगा टी प्लस 5. त्यासाठी आपण केस फर्स्ट बघितले, ज्याच्यामध्ये आपण सांगतो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम SHM, पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे मोशन मीन पोझिशनपासून स्टार्ट झाली. ते तुम्ही घेतला एक्स इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 5.11मध्ये पुट केल्यावर मिळाला तुम्हाला फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए. आता साइन इनवर्स 0, साइन 0ची व्हॅल्यू कधी असते तर 0 किंवा पायला, साइन 0 0 और साइन पाय 0. त्यामुळे इक्वेशनमध्ये काय झालं चेंज, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. फाय काय झाला, व्हॅनिश झाला. म्हणजे पार्टिकलची मोशन मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए साइन ओमेगा टी. आणि केस सेकंडमध्ये काय सांगतो आपण, इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन, देन एक्स काय घ्यायचं आपल्याला, प्लस मायनस ए घ्यायचं आहे, टी इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे. अगेन वी पुट इट इन इक्वेशन 5.11, वी कॅन गेट फाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स डिवायडेड बाय ए. आता एक्सच्या जागी जर ए पुट केला तर साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 1 राहतो आहे. आता साइनची व्हॅल्यू 1 कधी मिळेल, ज्यावेळी तुमचा फाय काय असेल, π/2 असेल और 3 π/2 असेल. म्हणजे फायची व्हॅल्यू आयदर π/2 और 3 π/2. देन वी कॅन पुट फाय इन और सबस्टिट्यूट फाय इन इक्वेशन 5.12. म्हणजे जनरल एक्सप्रेशनमध्ये जर फायची व्हॅल्यू पुट केली तरी एक्सप्रेशन मिळते आपल्याला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस π/2 और एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3 π/2. साइन ओमेगा टी प्लस थीटाची टर्म काय असते, कॉस ओमेगा टी. सो फायनल एक्सप्रेशन मिळालं, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए कॉस ओमेगा टी. आणि दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. मीन पोझिशनसाठी एक एक्स मिळाला आहे,
एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक एक्स मिळाला आणि एक जनरल एक्स मिळाला आपल्याला ए साइन ओमेगा टी प्लस फाय. होपफुली हा पॉईंट लक्षात आला असेल तुमच्या. आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा, बऱ्याचदा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, तो तुम्हाला मी असाइनमेंटसाठी सुद्धा देणार आहेच. आता पुढं बघा, एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. काय दिलं एक्झाम्पल? हे एक्झाम्पल देण्या अगोदर आपण काय करू, वरती एक एक्झाम्पल दिले ते सॉल्व करायचं राहिलेलं आपलं, ते पाहू. काय दिलं एक्झाम्पलमध्ये बघा. पहिल्यांदा एक्झाम्पल बघू. अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स लिनियर SHM. It experiences a restoring force of 0.2 Newton. Then its displacement from the mean position is 4 centimeter. काय म्हटलंय? अ बॉडी ऑफ मास 0.2 kg performs linear SHM. It experiences a restoring force of 0.2 Newton when its displacement from its mean position is 4 centimeter. काय डिटरमाइन करायचं आहे बघा. फर्स्ट फोर्स कॉन्स्टंट म्हणजे के फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट पिरियड ऑफ SHM म्हणजे कॅपिटल टी फाइंड आउट करायचं आहे. नेक्स्ट ॲक्सेलरेशन ऑफ द बॉडी व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. म्हणजे पार्टिकलची बॉडीची डिस्प्लेसमेंट ज्यावेळी 1 सेंटीमीटर असेल त्यावेळी त्याचं ॲक्सेलरेशन काय असतं ते फाइंड आउट करायचं आहे. गिवन काय आपल्याला स्मॉल एम एक दिला आहे 0.2 kg, त्यानंतर एफ दिला आहे 0.2 न्यूटन, आणखीन काय दिलं आहे आपल्याला एक्स दिले 4 सेंटीमीटर. बघू पहिल्यांदा आपण काय काढू, फोर्स कॉन्स्टंट काढू. बघा एक्सप्रेशनमध्ये फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट के इज इक्वल टू एफ ऑफ 1x. एफ आहे 0.2 आणि एक्स आहे 0.04. 0.04 आहे म्हणजे आपण 0.04चं 4 केलं तर वरती 20 राहील, म्हणजे 20 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 5 न्यूटन पर मीटर. सिम्पल आहे, सिम्पल एक्सप्रेशन, सिम्पल एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. 0.2 डिवायडेड बाय 0.04ची व्हॅल्यू काय ते 5. 4चं युनिट न्यूटन आणि एक्स मीटरमध्ये घेतला न्यूटन पर मीटर. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं, पिरियड टी इज इक्वल टू 2 अपॉन ओमेगा. पिरियडचा फॉर्म्युला आहे हा 2 डिवायडेड बाय ओमेगा. आता ओमेगाची व्हॅल्यू आपण वरती बघितली. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे के डिवायडेड बाय एम. मग ओमेगाची व्हॅल्यू काय झाली रूट ऑफ के डिवायडेड बाय एम. मग एक्स टीमध्ये आपण पुट केलं तर टी इज इक्वल टू काय 2 डिवायडेड बाय रूट के डिवायडेड बाय एम. जे डिनॉमिनेटरला आहे ते वरती घेतलं तर काय होते 2 इज इक्वल टू रूट के डिवायडेड बाय एम होतं, त्याचं काय झालं एम डिवायडेड बाय के झालं. 2 इंटू रूट ऑफ एम डिवायडेड बाय के. आता 2 स्क्वेअर रूटमध्ये काय केली एम 0.2 आहे डिवायडेड बाय 5. आता 0.2 डिवायडेड बाय 5ची व्हॅल्यू काय येणार आहे 0.04. म्हणजे ब्रॅकेट सॉल्व म्हणजे स्क्वेअर रूट सॉल्व केला तर येईल 0.2. आता 0.2 इंटू 2 0.4 पाय आहे तसा 0.4 सेकंड एवढा पिरियड आपल्याला मिळेल. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण आता वरती काढला. काय मिळालं ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू के डिवायडेड बाय एम आहे म्हणजे मायनस के डिवायडेड बाय एम इंटू एक्स. के मिळाला आहे 5 पुट केला, डिवायडेड बाय एम आहे आपल्याकडे 0.2 पुट केलं, इंटू एक्स काय आपल्याला आहे 0.04 आहे पुट केला 0.2. आता 5 डिवायडेड बाय 0.2 काय येतं 5 डिवायडेड बाय 0.2 तर त्याचा आन्सर येईल 25. 0.2 आपण काय करणार डिवाइडला जर 2 ठेवला तर 0 वरती गेला म्हणजे 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे 25 मायनस 25 इंटू 0.04. आता 25 इंटू 0.04चा आन्सर आहे 1. सो ॲक्सेलरेशन काय मिळालं आपल्याला -1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर असं एक सिम्पल एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल इथं खाली दिलं आहे. इथं आपल्याला 3 एक्झाम्पल दिले. हे तिन्ही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून बघायचे आहेत. सॉल्वड एक्झाम्पल आहेत तरीसुद्धा आपण काय करायचे आहेत पुन्हा एकदा सॉल्व करून बघायचे आहेत. एक्झाम्पलमध्ये दिले काय आणि आपण कशा कशा स्टेप्स फाइंड आउट केलेत. आता बघा ह्याच्यामध्ये काय दिले अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंड. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंड्स अँड ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. काय काय दिलं आपल्याला पिरियड दिला आहे 4 सेकंड आणि ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर दिले. फाइंड द टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून 1 सेंटीमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा टाईम काढायचा आपल्याला. आता तुम्हाला माहिती आहे पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर त्यासाठी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन काय आहे जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट काय
एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आपण काय म्हटले, सिन्स पार्टिकल परफॉर्म एसेशन फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता मगाशीच आपण बघितलं, जर पार्टिकल काय करत असेल एक्स्ट्रीम पोझिशनपासून मोशन स्टार्ट करत असेल तर फायची व्हॅल्यू पाय बाय टू असते. म्हणजे फाय इज इक्वल टू काय आला तुमचा पाय बाय टूला. आणि फ्रॉम द डाटामध्ये आपल्याला दिलेल्या माहितीनुसार एक्स इज इक्वल टू ए मायनस वन घ्यायचं आहे आपल्याला. आता ए किती दिला आहे आपल्याला, ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर दिली, -1 केलं कारण आपल्याला 1 सेंटीमीटरसाठी काढायचं आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं 3 सेंटीमीटर मिळालं. आता इक्वेशनमध्ये पुट करा वरच्या ए इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फायमध्ये पुट करायचं. एक्स काय आहे 3 सेंटीमीटर आहे, ए काय आहे 4 आहे, साइन ओमेगा टीची व्हॅल्यू काय म्हणतो आहे, ओमेगाची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 2π/t. आणि मगाशी आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच्यामध्ये फॉर्म्युला बघितला बघा टाईम पिरियडचा. कॅपिटल टी इज इक्वल टू काय असतो 2π/ω असतं. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय झाली 2π/t झाली. देअरफॉर इक्वेशन कसं आले, एक्सच्या जागी 3 पुट केलं आपण, 3 इज इक्वल टू एच्या जागी 4 साइन 2π/t इंटू टी प्लस फाय काय आहे π/2 आहे. चला हेच एक्सप्रेशन आपल्याला कसं मिळणार आहे, आपण काय केलं ॲम्प्लिट्यूडचा जो 4 आहे तो घेतला LHSला. म्हणजे इकडे काय झालं 3/4 इज इक्वल टू मगाशी सांगितलं साइन ओमेगा टी प्लस थीटा काय असतं कॉस ओमेगा टी. म्हणजे 3/4 इज इक्वल टू कॉस 2π/4t राहणार आहे. तेच म्हणजे एक्सप्रेशनमध्ये काय राहते कॉस π/2t. आता π/2t ह्याची व्हॅल्यू काय मिळते, आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्याच्यावरून काय मिळते 41.4 इथे दिले बघा 4 डिग्री. म्हणजे 41.4 इंटू पाय डिवायडेड बाय 180. 41.4 इंटू पाय डिवायडेड बाय 180 मल्टिप्लाय केलं तर टी इज इक्वल टू काय मिळाला 0.46 सेकंड्स. एक्सप्रेशन काय आले आपल्याला लक्षात येते सगळ्यांच्या, 3/4 इज इक्वल टू कॉस π/2 इंटू टी असं एक्सप्रेशन आपल्याला मिळालेलं आहे. जर आपण काय केलं π/2 इंटू टी आहे तसा ठेवला तर इकडे काय येईल कॉस इनवर्स कॉस 3/4 येईल आणि त्याची व्हॅल्यू 41.4 डिग्री येते. त्यासाठी आपण त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी π/180 मल्टिप्लाय केले त्याला रॅडियन्समध्ये इंटू. त्यामुळे काय झालं एक्सप्रेशन सिम्पल आहे. पुढं टी इज इक्वल टू 0.46 सेकंड्स येईल. तुम्ही सॉल्व करून बघा, सॉल्व केल्यावर तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे प्रॉब्लेममध्ये. ओके, होपफुली मगाशी सांगितलेला मेन पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. काय करायचं आपल्याला पार्टिकलचे ॲक्सिलरेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे आहे. त्याचे 3 एक्सप्रेशन्स आपल्याला मिळालेले आहेत आणि तिन्हीसुद्धा आपण काय केलेलं ऑप्टेन केलं आहे. हे एक एक्झाम्पल आपण बघितले, राहिलेली 2 एक्झाम्पल तुम्ही घरी वहीमध्ये सॉल्व करून बघा. हे एक्झाम्पल जे आत्ता आपण बघितलं जरी तुम्हाला दिसायला अवघड दिसत असलं तर त्याच्यात काहीही अवघड नाही आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. कन्व्हर्जन फॅक्टर फक्त लक्षात ठेवायचा π/180चा. त्यामुळं काय झालं 0.46 एवढं तुमचं काय येणार आहे टाईम टेकन येणार आहे. म्हणजे पार्टिकलला काय करणार आहे 0.46 सेकंड्स लागणार आहेत. कशासाठी 1 सेंटीमीटर डिस्टन्स कवर करण्यासाठी फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, थँक्यू.